रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची मुलासह 8 तास शिर्डी पोलिसांकडून चौकशी. खातं उघडलं नाही, खात्यावरून कोणताही व्यवहार केला नसल्याचा प्रतिभा यांचा जबाब. अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवनंच मुंबईतून स्पाय कॅमेरा, हिडन कॅमेरा विकत घेतल्याचं समोर. खरातच्या कार्यालयातल्या स्पीकरमध्येच लावला होता कॅमेरा. एसआयटीच्या तपासातून माहिती समोर. भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तिसऱ्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन कोठडी, तर खरातला उद्या पुन्हा कोर्टात करणार हजर. नाशिकच्या कंपनीमधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी आणि मॅनेजर अश्विनीमध्ये 78 ईमेल आणि 72 कॉल झाल्याची माहिती. नाशिकच्या म्हाडा गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन. 49 बिल्डरकडून गृह प्रकल्पांचं क्षेत्र कमी दाखवून सरकारची फसवणूक. कल्याण मुरबाड महामार्गावर एकाच दिवशी 2 भीषण अपघात. दोन्ही अपघातात 13 जणांचा मृत्यू. पांजार पुलावर इको कारला सिमेंट मिक्सरच्या धडकेत कारमधील 11 जणांचा, तर पोटगावात रिक्षाच्या अपघातात 2घांचा. पगारवाढीसाठी नोएडातील खासगी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं हिंसक आंदोलन. संतप्त कर्मचाऱ्यांनी कंपनीवर केली दगडफेक, कारची तोडफोड, जाळपोळ. एल निनोच्या प्रभावानं यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता. गरज असेल तर दुपारी 12 नंतर घराबाहेर पडण्याचं आवाहन. आणि स्वरस्वामिनी आशा भोसलेंवर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांसह नेते आणि सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची गर्दी. अशोक खरातसह त्याचा सीए ललित पोफळे, त्याचा भाऊ प्रकाश पोफळे सुद्धा आता ईडीच्या रडारवर आहे असं कळतंय. खरातनं फसवणूक करून दुबाडलेल्या पैशांची गुंतवणूक प्रकाश पोफळे करायचा असा संशय तपास यंत्रणांना आहे अशी माहिती मिळते. आता हे नेमकं प्रकरण काय समजून घेऊया. खरातचा सीए ललित पोफळे आता ईडीच्या रडारवर आहेच. ललित पोफळे शिवनिका संस्थेवर विश्वस्त सुद्धा होता. ललित पोफळेचा भाऊ प्रकाश पोफळे ह्याच्यावर सुद्धा आता ईडीला संशय आहे. तर फसवणुकीतनं कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे का असाही संशय. भोंदू खरातच्या काळ्या पैशांची गुंतवणूक नेमकी कुठून कशी व्हायची याचा तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर शेती व्यवसाय, बांधकाम व्यवसाय ह्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक झाली आहे का ही सुद्धा शक्यता आहे. पोफळे बंधूंकडनं खरातच्या काळ्या पैशांचं मनी लॉन्ड्रिंग व्हायचं का असा प्रश्न आता पोलिसांना पडतोय. आणि हवालाच्या मदतीनं परदेशात सुद्धा हा खरात गुंतवणूक करायचा का असाही प्रश्न आहे. पोफळे बंधूंच्या आर्थिक व्यवहारांची आता ईडी चौकशी करणार आहे असं कळत आहे. तर नाशिकमधला भोंदू बाबा अशोक खरात त्याच्या लैंगिक शोषणाचे आणि गैरकृत्यांचे व्हिडिओ व्हायरल करणारा त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यावर सुद्धा आता एसआयटीची चौकशी लागली आहे. आणि या चौकशीमध्ये एसआयटीच्या हातात अनेक धक्कादायक माहिती मिळते. नीरजनं मुंबईमधल्या मनीष मार्केटमध्ये हेवन कनेक्शन मधनं एक स्पाय कॅमेरा, एक हिडन कॅमेरा, 64 जीबीचा पेन ड्राईव्ह आणि पॉवर बँकची खरेदी केली होती असं कळतंय. या प्रकरणी तपास सुरू आहे आणि नीरजच्या चौकशीतनं आणखी अनेक धक्कादायक खुलासे व्हायची शक्यता वर्तवली जाते. हा भोंदू अशोक खरात जवळीक प्रकरणी
रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। शिर्डी पोलिसांनी त्याची बहीण प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी केली। राहता इथल्या समता पतसंस्थेमध्ये पोलिसांना 132 संशयास्पद खाती आढळली आहेत आणि या खात्यांमध्ये अशोक खरात नॉमिनी असल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर सुद्धा 4 खाती आढळलेली आहेत आणि याबद्दल प्रतिभा चाकणकरांनी माध्यमांची बातम्या पाहून चौकशीला आल्याची माहिती दिली। आमचं खातं नाही, आम्ही खातं उघडलं नाही अशी माहिती चाकणकर कुटुंबियांनी शिर्डी पोलिसांना दिलेली आहे। ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाही आहेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमची नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आले, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमचे कागदपत्र पाहिली की तुमची होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आता आहेत, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। नाशिक मधलं दुसरं प्रकरण धर्मांतर प्रकरण। आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। त्या कंपनीमध्ये असिस्टंट जनरलला मॅनेजर अश्विनी चेनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। अश्विनीच्या 78 ईमेल आणि 22 कॉलची तपासणी केली जाईल। सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीचीही मागणी केली होती, मात्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी आता दिलेली आहे। आज TCS कंपनीच्या ऑपरेशन मॅनेजर ज्या महिला आरोपी आहे त्यांना फर्दर पोलीस कस्टडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। यापूर्वी त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती आणि तपासामध्ये प्रोग्रेस असल्यामुळे आम्ही आणखी माननीय कोर्टाकडे पोलीस कस्टडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ह्या ज्या महिला आरोपी आणि इतर गुन्ह्यातले जे आरोपी आहे आणि इतर गुन्ह्यातल्या ज्या पीडित आहे ते सगळे एकाच कंपनीमध्ये काम करत असताना हे जे आरोपी आहे त्या आरोपींनी महिलांवरती लैंगिक अत्याचार, छेडखानी, अश्लील हावभाव आणि त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याबाबतचे आणखी 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सदरचं जे गुन्हा आहे म्हणजे इतर जे गुन्हे आहेत, हा गुन्हा आणि इतर गुन्हे ते संपूर्ण गुन्हे हे संवेदनशील आणि महिला अत्याचाराचे असल्यामुळे याच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आलेली आहे।